हे आहे जवसाचं फूल. आळसी म्हणतात, आळसी जवस. त्याला बोंड पण आलीत जवसाची, अशी उंच होतात. खूप तर 1-1.5 महिना झाला असेल याला मी लावून. 1-1.5 महिन्याचं झाड आहे, रोप आहे ती. आता फुलं, पांढऱ्या फुलाचं जवस आहे. माझ्या बाल्कनी गार्डनमध्ये सर्व प्राण्यांना स्वागत आहे. गांधील माशी, दुसरे भुंगे, फुलपाखरे पण येतात. ते असतात कडीपत्त्यावर. हे आहे काय माहीत नाही, कुणाला माहीत असेल सांगा मला. हा काय प्रकार आहे? कडीपत्ता पण सुंदर उगवलाय, चांगलाच बहरलाय. याच्यात सगळं घरातलंच, फळं भाज्या यांचं जे भिजत टाकून 4-5 दिवसाचा जो रस्सा आहे, रस सडलेला, तो रस टाकते मी यांना. त्यामुळे हे सर्व हिरवेगार आहेत. आणि हे आणखी एक फुल उमललंय. बरीच फुलं येऊन गेलीत. हे आहे अशोकचक्र फूल, धम्मचक्र फूल पण बोलू शकतो आपण याला. त्याचं झाड आहे, अशोकचक्र फुलाचं झाड आहे. किती सुंदर आहे आणि किती सुगंध येतो याला, खूप सुगंध येतो. हे आहे बुद्ध फळाचं झाड, बुद्ध फळ. गेल्या वर्षी लागले होते फळं, ह्या वर्षी आता अजून लागलेली नाही. आली गांधी माझी. गवती चहा आता सुंदर हिरवा होत चाललेला आहे, पाऊस सुरू झाल्यापासून. 2-3 दिवस झाला पाऊस थांबलेला आहे. हा आहे चिनी गुलाब. आणि हे आहे लाजाळूचे रोप. लाजाळू आहे ते, असं टच केलं की लगेच पाणी मिटून घेतं ते. हे आहे गिलोयचा शेंडा, जो मी खुडलेला होता गिलोयच्या झाडापासून. त्याला जवळजवळ 10 दिवस झाले मी ह्याच्यात लावलेला आहे, अगदी शेंडा. आणि त्याचं हे वरचं जे आलेलं आहे ते नंतर आलेलं आहे, इथपर्यंतच होता तो, तेव्हा मी खुडलेला होता. हे वरचा भाग नंतर आलेला आहे त्याला. हा एक अप्रतिम झाड होऊ शकते. बघू कुठपर्यंत वाढतंय. ही आहे ती गिलोयची वेल, ज्याच्यामधून मी ते खुडलेलं होतं. आणि खुडलेल्यानंतर सुद्धा इतकी वाढलेली त्याची वेल. मला काय वाटलं की वेल खुडला तर दुसरीकडून फुटेल, पण तसं काहीच नाही झालं. एकच फुटून ती वाढत गेली तेवढी लांब. आणि इथे एक आहे थोडी छोटीशी. आणि ती गिलोय ह्या छोट्याशा कुंडीत लावलेली आहे. इतकी छोटीशी कुंडी आहे, खूप छोटंसं आहे, ह्याच्यात लावलेलं आहे. ते तेवढं तितकं मोठं झालं आहे, उंचच्या उंच लांबलचक. हे आहे बडीशोपचं झाड. याच्यावर काय आहे,
शेपूसारखं एकदम शेपू, पण ती बडीशोप आहे. खूप सुगंध आहे, खूप सुगंध बडीशोपचा, अतिशय. पुदिनाही आनंदित झाला आहे, खूप छान पुदिना आला आहे, उगवला आहे. कोमजला होता उन्हाळ्यामध्ये, तर पाऊस पडल्यानंतर पुन्हा उगवून आला आहे. एकदम खाली सुद्धा फूट फुटली मुळीला. खूप काम पडले, खूप पसारा आहे. आवरायचंय, किचन आवरायचंय. खूप आवरून घ्यायचंय, काम पडलेलं आहे खूप. आवरून घेते.